माझ्यावर आरोप करून राहिली ना ती माझ्या मुलीसारखी आहे, असं काहीच नाही. ती मुलगी त्यांचा आपसी वाद होता जागेचा, ज्यांच्यासोबत वाद होता तो व्यक्तीसुद्धा माझ्याजवळ काही दिवसाअगोदर आला होता. मी त्याला सांगितलं तुमचा हा नजूरच्या जागेचा वाद आहे, मी याच्यात मधात येणार नाही. मग 4-5 दिवसाअगोदर 15 तारखेला ती मुलगी 1:18 माझ्या घरी आली. माझी पत्नी पण होती, माझा मुलगा पण होता. ती आली आणि बोलली मला, अंकल जल्दी चलो मेरा घर तोड़ रहे. तो मैं तिला विचारलं कौन, तो बोले वानखेड़े. तो वानखेड़े क्यों तोड़ रहे मुझे मालूम नहीं बोला, पर उन्होंने मुझे स्टैम्प पेपर दिखाया था, आपने जगह बेचा है ऐसा उनका बोलना है. मैं इसमें गिरता नहीं बोला, ये आपसी वाद है आपका, आप कुछ भी करो, मुझे इसमें गिरना नहीं बोला. और जाके आपको जहाँ रिपोर्ट देना है, पुलिस उसमें जाना है, महानगर पालिका में जाना है, जाइए रिपोर्ट दीजिए, मैं बीच में नहीं आऊँगा बोला. असं म्हटलं तर ती तिथेच माझ्यावर ओरडायला लागली, सब नगरसेवक मिले हुए, सब ऐसे बदमाश है बिके हुए, असं म्हणून ती ओरडून निघून गेली. 1:19 म्हणजे 1 मिनिट 10 सेकंद फक्त ती माझ्या घरी आली होती आणि सगळी तोंडाला रुमाल बांधून होती. माझ्याकडे घरी CCTV लागलेला आहे, ती येतानाही दिसत आहे आणि ती जातानाही दिसत आहे. त्याच्यामुळे ती जी आरोप लावत आहे ते धांदाट खोटे आहे आणि मला असं वाटते तिच्या मागून तिला सामोर करून कोणीतरी राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे, षडयंत्र रचत आहे. आणि आमच्या भागात अशी चर्चा आहे की माझ्या कानावर आली एक माजी नगरसेवक त्याचा मुलगा हे सर्व करत आहे. ते आम्हाला सत्य लवकरच माहीत होईल आणि त्या मुलीची तक्रार मी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनासुद्धा केली आहे व माननीय रामनगर ठाणेदार साहेब यांनासुद्धा केली आहे की याच्यात लवकरात लवकर चौकशी करून आमच्या दोघांचीही नार्को टेस्ट करण्यात यावी, म्हणजे दूध का दूध पाणी होईल. खरं कोण बोलत आहे ना खोटं कोण बोलत आहे हे सत्य समोर येईल. या संदर्भात काय पोलीस चौकशी चालू आहे. चौकशीत आज उद्यामध्ये लवकर माहितीच होऊन जाईल आणि त्यामध्ये कायदेशीर कारवाई 100% करू. मी माझ्या वकिलासोबत चर्चा करणार व त्या मुलीवर काय मला कायदेशीर कारवाई करता येईल ती नक्की करू.